यवतमाळ जिल्ह्यातील एक तरुणी छत्रपती संभाजीनगर मधल्या एका कंपनीमध्ये कामासाठी आली होती आणि कंपनीमध्ये काम करून आपला उदरनिर्वाह करत होती आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम सुद्धा करत होती. पण मात्र त्या कंपनीमध्ये काम करत असताना त्याच कंपनीमध्ये काम करणारा नोकरीला असणारा एक सुपरवायझर होता. मग त्या सुपरवायझर सोबत या तरुणीची या महिलेची सुरुवातीला ओळख झाली. मग ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं. मग यांचं बोलणं चालणं मोबाईल नंबर हे अगदी चांगल्या पद्धतीनं सुरू झालं. मग सुरुवातीला हे कंपनीमध्ये बोलत होते. मग हे दोघं जण एकमेकांना मोबाईलवर सुद्धा बोलत होते. जेव्हा जेव्हा कंपनीला सुट्टी असायची तेव्हा तेव्हा हे दोघं जण बाहेर सुद्धा भेटत होते आणि चांगल्या पद्धतीनं मित्र आणि मैत्रिणीसारखं राहत होते. पण मात्र हळूहळू या दोघांमध्ये मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं होतं आणि आता या दोघा जणांनी एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय सुद्धा घेतला होता. म्हणून त्यांनी एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक रूम घेतली. त्या रूम मध्ये दोघ जण अगदी नवरा बायको असल्यासारखंच राहत होते. पण मात्र तो जो प्रियकर आहे, तो जो सुपरवायझर आहे, तो त्या ठिकाणी दारू पिऊन येत होता आणि त्या महिलेबरोबर नको ते कृत्य करत होता. जबरदस्ती तिच्यासोबत सगळं काही करत होता. मग वारंवार हा सगळा प्रकार त्या ठिकाणी घडल्यामुळं एक दिवस घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका.